नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दुचाकीला कट मारल्याने तिघांवर चाकू हल्ला. सावळज तालुका तासगाव येथे दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात प्रतीक बुधावले हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे मित्र मल्हार शिरतोडे व श्रेयस बुधवाले हे देखील जखमी झाले. तासगाव पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 4 संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी जखमी मल्हार दीपक शिरतोडे राहणार डोंगर सोनी रोड सावळज यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांमध्ये सुमित श्याम सावळजकर, शनी श्याम सावळजकर, श्याम बाबू सावळजकर, रोहन कांबळे पूर्ण नाव माहीत नाही व एक अल्पवयीन सर्व राहणार सावळज यांचा समावेश आहे. फिर्यादी मल्हार शिरतोडे यांचा मित्र प्रतीक बुधवाले हा कुत्तरफाटा येथील दुचाकीवरून सावळजमधील राजीव उमाजी नाईक चौकाकडे येत होता. यावेळी संशयित सुमित सावळजकर यांनी दुचाकीने प्रतीकच्या गाडीला जोराचा कट मारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यावेळी सुमितने प्रतीकला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रात्री 9च्या सुमारास प्रतीक ही घटना मल्हारला सांगत असतानाच सुमित सावळजकर आणि शनी सावळजकर हे दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्या पाठोपाठ श्याम सावळजकर, रोहन कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा चालत आले. तुला मस्ती आली आहे का? आता तुला चाकूने भोगसून ठार मारतो असं म्हणत सुमितने आपल्याकडील चाकूने प्रतीकच्या पोटात डाव्या भागात 2 वार केले. हा हल्ला होताना पाहून भांडण सोडवण्यासाठी मल्हार शिरतोडे मध्यस्थी करण्यास गेला असता शनी सावळजकर याने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.